नमस्कार, मी विजया वामन। भाजपच्या उमेदवारांची यादी आली त्यानंतर लागलीच शरद पवार नेमकी कोणते उमेदवार देणार याबाबत चर्चा सुरू झाल्या। आता शरद पवारांसारखे नेते उमेदवारी न मिळालेल्या नाराजांची मोठ बांधून त्यांना विधानसभा निवडणुकीत उभं करण्यावरती विश्वास ठेवतात। त्यामुळे आता शरद पवार देखील लवकरच आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करतील असं म्हटलं जातंय। नेमके ते संभाव्य उमेदवार कोण असू शकतात याबाबतच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत। मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून सम्राट डोंगरदेवे हे उमेदवार असू शकतात। येवला विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्या विरोधात पवार मराठा कार्ड खेळून अमृता पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता दाट आहे। पुढील मतदारसंघ हे बारामती। या मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढतील असं खुद्द प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केल्यानं या ठिकाणी काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई होईल। शरद पवार गटाकडून अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जाते, मात्र त्यांचा पराभवही निश्चित मानला जातो। इंदापूर अजित पवार गटाचे दत्ता भरणे यांच्या विरुद्ध शरद पवारांकडून नुकताच पक्षप्रवेश झालेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हेच उमेदवारी करतील हे निश्चित आहे। पुढील मतदारसंघ आहे इस्लामपूर। या ठिकाणी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे। पुढील मतदारसंघ आहे भोसरी। प्रतिष्ठेच्या भोसरी या मतदारसंघासाठी भाजपकडून महेश लांडगे यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी देण्यात आलेली आहे। आता या ठिकाणी शरद पवार गटात चुरस पाहायला मिळते। या ठिकाणी विलास लांडे यांना तुतारी मिळण्याची शक्यता जरी वाटत असली तरी अजित गव्हाणे हे सुद्धा इच्छुक आहे। त्यामुळे दोघांपेक्षाही या ठिकाणी मशाल मधून रवी लांडगे यांचं नाव पुढे आहे, त्यामुळे ही जागा मशालीला सुटू शकते। पुढील मतदारसंघ आहे कर्जत जामखेड। या ठिकाणी पुन्हा एकदा भाजपकडून राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। गेल्या वेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राम शिंदे हे जोरदार प्रयत्न करताना दिसतात, तर शरद पवार गटाकडून रोहित पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जाते। त्यांच्यासाठी सुद्धा अटीतटीचा असा हा सामना आहे। पुढील मतदारसंघ आहे अकोले। या ठिकाणी किरण लहामटे विद्यमान आमदार आहेत, परंतु भाजप नेते वैभव पिचड यांना या ठिकाणी उमेदवारी करण्याची इच्छा आहे। हा मतदारसंघ अजित पवार गटाला सुटल्यास ते पिचड बंड करून शरद पवार गटामध्ये येतील अशी शक्यता आहे, तर दुसरीकडे अमित भांगरे यांनाही उमेदवारीची अपेक्षा आहे। दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत अकोले मतदारसंघ वगळण्यात आल्यानं ही जागा अजित पवार गटालाच मिळणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। त्यांच्या विरोधात अमित भांगरे यांच्या नावाची शक्यता जास्त आहे। पुढील मतदारसंघ आहे जुन्नर। या ठिकाणी अतुल बेनके यांच्या विरुद्ध सत्यशील शेरकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, मात्र अतुल बेनके यांची सीट स्ट्रॉंग आहे, त्यामुळे शेरकर यांचा पराभव इथे निश्चित मानला जातोय। पुढील मतदारसंघ आहे राहुरी। या ठिकाणी शरद पवारांचे निष्ठावंत प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी निश्चित आहे। त्यांच्या विरोधात भाजपकडून शिवाजी कर्डिले हे मैदानात असतील। पुढील मतदारसंघ आहे पारनेर। खासदार निलेश लंके यांचा बालेकिल्ला असलेल्या पारनेरमध्ये राणी लंके यांना उमेदवारी निश्चित मानली जाते। लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांना झालेलं मतदान पाहता विधानसभेतही त्यांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे। राणी लंके यांच्या विरुद्ध विजू औटी मैदानात येण्याची शक्यता। पुढील मतदारसंघ आहे श्रीगोंदा। या ठिकाणी राहुल जगताप किंवा अनुराधा नागवडे हे बबनराव पाचपुते यांच्या पत्नी किंवा विक्रम पाचपुते जर मैदानात आले तर त्यांच्या विरोधातील संभाव्य उमेदवार असतील। पुढील मतदारसंघ आहे कोपरगाव। शरद पवार गटाकडून विवेक कोल्हे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती, मात्र भाजपचे वरिष्ठ नेते कोल्हे कुटुंबियांची मनधरणी करायला त्यांनी सुरुवात केली आहे। कोल्हे सध्या भाजपात आहे, मात्र ही जागा अजित पवार गटाला सुटणार म्हणून कोल्हे वेगळा विचार करण्याच्या तयारीत होते। त्याआधीच अमित शहा यांनी कोल्हेंना राज्यसभेचा शब्द दिल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात, त्यामुळे कोपरगाव मधून कोण कोणासमोर येतं हे पाहण्यासारखं असणार आहे। पुढील मतदारसंघ आहे जळगाव। जळगाव शहर या ठिकाणी माजी महापौर जयश्री महाजन यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। त्या लेवा समाजातून येत असल्यानं जातीय समीकरणे येथे प्रभावी ठरू शकतात। पुढील मतदारसंघ आहे जळगाव ग्रामीण। या ठिकाणी शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर यांना संधी मिळण्याची शक्यता दाट आहे, परंतु या मतदारसंघावरती आता ठाकरे गटाकडूनही दावा करण्यात आलेला आहे। हा मतदारसंघ ठाकरेंना सुटला तर मात्र या ठिकाणी गुलाबराव देवकर मशाल या चिन्हावरती लढू शकतात, मात्र मैदानात तर तेच येतील। पुढील मतदारसंघ आहे पारोळा एरोंडल। या ठिकाणी शिंदे गटाचे सिमनराव पाटील हे विद्यमान आमदार आहेत, परंतु यंदा ते मुलगा अमोल पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचे माजी मंत्री सतीश पाटील हे संभाव्य उमेदवार असतील, मात्र अमोल पाटील यांची सीट या ठिकाणी तगडी मानली जाते, त्यामुळे अटीतटीचा हा सामना असेल। पुढील मतदारसंघ आहे मुक्ताईनगर। या ठिकाणी अपक्ष व शिंदे गटाला पाठिंबा दिलेले चंद्रकांत पाटील हे विद्यमान आमदार आहेत। त्यांच्या विरुद्ध माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या ठिकाणी संभाव्य उमेदवार आहेत। पुढील मतदारसंघ आहे अमळनेर। अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांच्या विरुद्ध शरद पवार गटाकडून माजी आमदार साहेबराव पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येते।
पुढील मतदारसंघ आहे कागल विधानसभा। या ठिकाणी शरद पवारांकडून समरजित घाटगे यांच्यासारखा तगडा उमेदवार उभा केला जाणार असल्याची माहिती, त्यांनाच तिकीट कन्फर्म आहे। पुढील मतदारसंघ आहे सांगोला। या ठिकाणी चुरस पाहायला मिळते। विलास लांडेंसह बाबासाहेब देशमुख हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहे। माढा, आता माढा या ठिकाणी रणजित शिंदे हे संभाव्य उमेदवार असू शकतात। पुढील मतदारसंघ आहे पंढरपूर। या ठिकाणी भगीरथ भालके किंवा अनिल सावंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। पुढील मतदारसंघ आहे तासगाव विधानसभा। दिवंगत आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्यावरती शरद पवार मोठी जबाबदारी टाकू शकतात। विधानसभेला संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। पुढील विधानसभा मतदारसंघ आहे परळी। धनंजय मुंडेंची नाकेबंदी करण्यासाठी शरद पवारांकडे राजाभाऊ फड सारखा तगडा उमेदवार आहे। आता नुकताच विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचाही शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश झालाय, त्यामुळे येथे कोणाला उमेदवारी मिळते ते पाहावं लागणार आहे। पुढील मतदारसंघ आहे बीड। या ठिकाणी संदीप क्षीरसागर हे संभाव्य उमेदवार आहेत। पुढील मतदारसंघ आहे काटोल। या ठिकाणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उमेदवारी निश्चित मानली जाते। 25वा विधानसभा मतदारसंघ आहे घनसांगवी। या ठिकाणी राजेश टोपे यांची उमेदवारी निश्चित आहे। तर हे होते काही 25 ते 26 विधानसभा मतदारसंघ ज्यांचा आढावा आपण घेतलेला आहे। जवळपास यांच्यातीलच नावे हे निश्चित असतील अशी सध्या चर्चा मतदारसंघांमध्ये सुरू आहे। या व्यतिरिक्त कुठला मतदारसंघ आहे की ज्या ठिकाणी तुतारीचा उमेदवार कन्फर्म समजला जातोय, आम्हाला कमेंट करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। बाकी जय महाराष्ट्र।